चिंटू व्यतिरिक्त पण चारुहास पंडितांचं खूप मोठं काम आहे आणि बरं, शेवटाकडे जायच्या लोक म्हणतील तुम्ही बगळा काढून दाखवला, चिंटू हां, तरी प्लीज काढून प्लीज दाखवा. येस 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 चिंटू तर घेऊया. आपण एक येस चिंटूचं चित्र काढून दाखवू. नक्की सर प्लीज. क्या बात आहे. वाह चिंटू. जे मी आमच्या डोक्यात होतं की अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत, तर मला अनेकांनी सांगितलं की आमचे 8 महिन्याचा मुलगासुद्धा चिंटू ओळखतो. क्या बात आहे. म्हणजे ते बघितलं चिंटू की तर असं काहीतरी, किंवा 1 वर्षाचा मुलगा. हां तर हे जे आहे की ते चित्रातलं सौंदर्य, त्यातला साधेपणा, सिम्प्लिफिकेशन, हे आम्ही जास्तीत जास्त हे करायचा प्रयत्न केला वा की कमीत कमी रेषात आपण आपलं म्हणणं कसं मांडू शकतो, चित्रात नाही. जसं शब्दही आमचे कमीत कमी असायचे आणि चित्रातल्या रेषाही कमीत कमी असायच्या. आम्हाला चिंटू रोजचा होता सर. आम्ही रोज सकाळी बघायचो, हसायचो आणि दिवस छान जायचा. इवन आत्ता पण चिंटू बघितल्यानंतर एक छान वाटतं आणि तेवढा वेळ एक हास्य येतं चेहऱ्यावर. तुम्ही चिंटूचं यश कुठल्या फुटपट्टीमध्ये मोजता? एकतर फुटपट्टी समोर अच्छा, आहे yes, sir. की तुमच्यासारखे अनेक लोक चिंटू वाचत मोठे झाली. येस. म्हणजे अनेक IAS IPS ऑफिसर्स मला भेटतात. ते सांगतात की आम्ही लहानपणापासून चिंटू क्या वाचतोय. बात. आमच्या लहानपणचा तो एक मोठा भाग, डॉक्टर किंवा चित्रपटातले काही मराठी चित्रपटातले वगैरे असे अनेक वेगवेगळ्या राजकारणातले. तर हे खूप छान वाटतं. पण सर्वात मला जे आवडतं ते म्हणजे अनेक जण सांगतात की चिंटूमुळे आमची मुलं मराठी वाचायला लागली. वा म्हणजे आता आपण तेच थांबवू शकत नाही, पण इंग्रजी माध्यम हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे मराठी भाषेकडे जे दुर्लक्ष होतं, तर चिंटूमुळे अनेक मुलं मराठी वाचायला लागली, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि त्याचा अजून एक म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ जर्मनने परदेशी लोकांना आणि अमराठी लोकांना मराठी शिकण्यासाठी काही पुस्तकं काढली आहेत. तर त्यात अनेक चिंटूंचा वापर केला आहे. क्या बात आहे. तर हे सुद्धा मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आतासुद्धा अजूनही दुसरं एक अजून महत्त्वाचं वाटतं म्हणजे आजच्या मुलांनासुद्धा चिंटू अजून रिलेट होतो आहे. एक्झॅक्टली. कारण आत्तासुद्धा अनेक पालक मुलं येऊन भेटतात, सांगतात की आम्ही चिंटू रोज, हा चिंटू वाचल्याशिवाय झोपत नाही. हे जे आहे वाक्य, किंवा एक मला मध्ये एक कोल्हापूरवरून एका मुलीचा फोन आला होता. ते म्हणाले की आमचं घर रंगवायला काढलं होतं, तर माळ्यावर आमच्या त्या चिंटूच्या चिकट वह्या होत्या. अच्छा. तर माझा मुलगा रात्री 12पर्यंत ते वाचत इतका हसत वाचलेला वा होता. वा वा. तर हे जे आहे की आजच्या मुलांनाही तो रिलेट होतो, हे खूप मला महत्त्वाचं वाटतं. आणि ती लिगसी पुढे अनेक जण म्हणजे त्यांच्या लहानपणचा हा ठेवा पुढे देत आहेत, हे खूप छान वाटतं. क्या बात आहे सर.